पूर्वपक्षाने कार्यादेशाचा कसा संभव नाही हे सांगितलं होतं आणि त्याचं खंडन करताना सिद्धांत पक्षी सांगतो की तुम्ही जी कार्यादेशाची सामग्री सांगितली होती ती सामग्री चुकीची आहे. कारण पहिली सामग्री सांगितली होती की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दुसरी सामग्री सांगितली होती की प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष. परंतु बंधाच्या अध्यासासाठी ही सामग्रीच नाही आहे. कारण का कारणाचं लक्षण सांगताना त्याने सांगितलं की ज्याच्या असल्यामुळं कार्य होतं आणि नसल्यामुळं कार्य होत नाही त्याला कारण असं म्हटलं जातं. मग हे जे लक्षण आहे हे लक्षण बरोबर या ठिकाणी बसत नाही. कारण का तुम्ही सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही कार्यदेशाची सामग्री सांगितली होती, परंतु सत्यवस्तूच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडू शकतो. खोटा सर्प बघितलेला असेल पूर्वी, त्याच्या ज्ञानाचे संस्कार असतील तरी सुद्धा काही कालांतराने त्याला सर्पाचा अध्यास होऊ शकतो. म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हा शब्द न वापरताना त्याच्याऐवजी सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार ही कार्यादेशाची काय आहे, सामग्री आहे असं तुम्ही समजा. कारण त्याच्या ठिकाणी फक्त सजातीयत्व असावं लागतं, सत्यत्व असण्याची काही आवश्यकता नाही. पूर्वीच्या काळात सत्यवस्तू पाहिलीच पाहिजे असा काही नियम नाही. आणि म्हणून तुम्ही आमच्या सिद्धांतावर दोष दिला होता की जगत पूर्वी कधीही सत्य नव्हतं, बंध कधीही सत्य नव्हता आणि त्यामुळे त्या बंधाचा अध्यास घडणं असंभव होतं. परंतु सत्य जगत पूर्वी पाहिलं असलं पाहिजे असा काही नियम नाही. तर उलट मिथ्या वस्तूचा जरी पूर्वीच्या काळात संस्कार असला तरी सुद्धा काय होऊ शकतो, अध्यास घडू शकतो. म्हणून सत्य शब्द काढून त्याऐवजी काय करा, तुम्ही सजातीय शब्द वापरा. मग सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असेल तर तो अध्यासाला हेतू होतो. म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही कार्यादेशाची सामग्री नाही, फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हीच कार्यादेशाची काय आहे, सामग्री आहे. आणि नंतर त्याने सांगितलं की प्रत्यक्ष ज्ञान हे अध्यासाला कारणीभूत नाही, तर ते ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा जो संस्कार आहे आणि त्या संस्काराद्वाराच काय होत असतो, अध्यास घडत असतो. मग ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू असं म्हणा किंवा सजातीय वस्तूचं ज्ञान हे संस्कारद्वारा अध्यासाला कारणीभूत आहे असं म्हणा, कोणतंही मानलं तरी साक्षात कारणत्व कोणाला येतं, संस्काराला साक्षात कारणत्व येतं. कारण का जे कार्य उत्पत्तीच्या पूर्वी असतं म्हणजे अव्यवहित पूर्वकाली असतं त्यालाच काय म्हटलं जातं, कारण असं म्हटलं जातं. आणि मग ज्ञान तर अध्यास घडण्याच्या पूर्वकाली नसतं, मग त्या ज्ञानाचा काय असतो, संस्कार असतो. पूर्वीच्या काळामध्ये सर्प केव्हा तरी पाहिलेला असतो, सर्पाचं ते पाहणं आणि सर्पाचं जे ज्ञान, ते ज्ञान सर्पाचा ज्या वेळेला अध्यास होतो त्यावेळेला ते नसतं. मग काय असतं, तर त्या ज्ञानाचा जो संस्कार असतो त्या संस्काराच्या द्वाराच काय होत असतो, तर अध्यास घडत असतो. म्हणून जे अव्यवहित पूर्वकाली असतं तेच काय असतं, कारण असतं आणि त्याच्यामुळेच काय घडू शकतो, अध्यास घडू शकतो. म्हणून जो काही संस्कार आहे त्या संस्कारालाच काय येतं, साक्षात कारणत्व येतं अध्यासाचं आणि त्यामुळे हा अध्यास होऊ शकतो. या ठिकाणी पूर्वपक्षाने अशी शंका उपस्थित केलेली आहे. या कारणाचे लक्षणावर अशी शंका येते की विहित कर्म आणि उत्तम लोक प्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे असे शास्त्र वचन आहे. त्यास विरोध येईल. कायिक वाचिक मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालाने होते.
तेथे विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. याकरता कारणाच्या लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्र वचन निष्फल होणार नाही. तर पाठीमागे कारणाचं लक्षण करताना त्याने काय केलं होतं की जे अव्यवहित पूर्वकाली असतं ते काय असतं, कारण असतं. पूर्वकाली असतं ते कारण नसतं. तर अव्यवहित पूर्वकाली जे असतं तेच कारण असतं. अव्यवहित पूर्वकाल म्हणजे काय, कार्याच्या उत्पत्तीच्या पूर्वीचा जो काळ आहे त्या काळाचा शेवटचा जो क्षण आहे त्याला काय म्हटलं जातं, अव्यवहित पूर्वकाल. आणि मग अव्यवहित पूर्वकाली जे असतं म्हणजे कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वीचा जो काळ आहे त्या काळाचा शेवटचा जो क्षण त्या क्षणाला काय म्हटलं जातं, अव्यवहित पूर्वकाल. आणि अव्यवहित पूर्वकाली जे असतं त्यालाच काय म्हटलं जातं, कारण म्हटलं जातं. असं सांगितल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्वपक्षाने अशी शंका उपस्थित केलेली आहे की ज्यावेळेला वेदविहित कर्म करत असतो मनुष्य आणि मग त्या वेदविहित कर्माच्या योगाने काय होत असते, उत्तम लोकाची प्राप्ती होत असते. आणि निषिद्ध कर्म केलं तर नीच लोकाची प्राप्ती होत असते. असं काय आहे, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. असं शास्त्रवचन आहे की जो जशा जशा प्रकारचं कर्म करील त्याप्रमाणे त्याला त्या कर्माच्या फलाचा काय होतो, उपभोग होत असतो. मग चांगलं कर्म केलं तर त्याला चांगलं फळ मिळेल आणि निषिद्ध कर्म केलं तर त्याला वाईट फळ मिळेल. म्हणजे चांगल्या कर्माचं फळ आहे स्वर्ग लोकाची प्राप्ती आणि निषिद्ध कर्माचं फळ आहे नरक लोकाची प्राप्ती. मग हे जे वचन आहे या वचनाला काय येतो, विरोध येतो. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण असतं असं जर मानलं तर हे जे शास्त्रवचन आहे, कोणतं शास्त्रवचन, उत्तम कर्म केलं तर स्वर्गलोकाची प्राप्ती होते आणि निषिद्ध कर्म केलं तर नरक लोकाची प्राप्ती होते, ह्या शास्त्रवचनालाच काय येतो, विरोध येतो. कसा विरोध येतो, कर्म म्हणजे काय, 3 प्रकारचं कर्म सांगितलं या ठिकाणी. कायिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. काया म्हणजे शरीर, शरीराच्या द्वारा जे कर्म केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, कायिक कर्म म्हटलं जातं. म्हणजे शरीराच्या द्वारा म्हणजे शरीराच्या ठिकाणी असणारी जी पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांच्या साह्याने हे शरीर काय करत असतं, कर्म करत असतं. शरीराला स्वतंत्र कर्म करता येत नाही, इंद्रियांच्या द्वारा ते कुठल्याही प्रकारची काय करत असतं, क्रिया करत असतं. मग या शरीराच्या द्वारा होणारं जे कर्म आहे म्हणजे शरीराच्या द्वारा आपण पायी तीर्थयात्रा केली, हे कशाच्या शरीराच्या द्वारा कर्म झालं आहे की नाही. म्हणून या हाताने काय केले, देवाची पूजा केली, हे काय झालं, शारीरिक कर्म झालं. देवाला नमस्कार केला, हे काय झालं, शारीरिक कर्म झालं. तसंच दुसरं कर्म आहे वाचिक कर्म, म्हणजे वाणीच्या द्वारा घडलं जाणारं कर्म. तोंडाने काय केलं, आपण नामस्मरण केलं, ग्रंथाचं वाचन केलं, पारायण केलं, हे कोणतं कर्म आहे, वाचिक कर्म. वाणीच्या द्वारा घडलं जाणारं जे कर्म आहे ते वाचिक कर्म. आणि तिसरं कर्म सांगितलं त्यांनी मानसिक कर्म, म्हणजे मनाच्या द्वारा जे काही संकल्प विकल्प केले जातात त्याला काय म्हटलं जातं, मानसिक कर्म. म्हणजे मनाच्या द्वारा जे आपण चिंतन करतो. आज आपण विचारसागराचा पाठ ऐकला, घरी गेल्याच्या नंतर त्याचं काय करतो, चिंतन करतो. कशाच्या द्वारा चिंतन करतो, मनाच्या द्वारा चिंतन करतो. म्हणून मनाच्या द्वारा घडणारी जी काही क्रिया आहे, जे काही कर्म आहे, त्या क्रियेला कोणतं कर्म म्हटलं जातं, मानसिक कर्म म्हटलं जातं. आणि मग अशा प्रकारचं जे कर्म आहे ते कर्म, आपण एखादं कर्म केलं आणि कर्म केल्याच्या नंतर कर्माचं अनुष्ठान संपलं आणि अनुष्ठान संपल्याच्या नंतर त्या कर्माचा काय झाला, लगेच नाश झाला. समजा एखाद्याने ठरवलं 108 ज्ञानेश्वरीची काय करायची, पारायण करायची. पारायण 108 संपली, संपल्याच्या नंतर काय झालं, ते कर्म त्याच ठिकाणी काय झालेले, संपलेले. पण कर्म संपल्याच्या नंतर ज्यावेळेला लोकांतराची प्राप्ती होते, एखाद्याने यज्ञ केला, वेदामध्ये सांगितले काय करा, यज्ञ करा. आणि मग यज्ञ केल्याच्या नंतर तो मनुष्य 50 वर्ष जगला आणि 50 वर्षाच्या नंतर मेला आणि मग मेल्याच्या नंतर त्याला काय झालं म्हटले, स्वर्गाची प्राप्ती झाली. म्हणजे यज्ञ केलं ते तो यज्ञ काय झालेला आहे, तिथंच संपलेला आहे. आणि स्वर्गाची प्राप्ती केव्हा झाली, लोकांतराची प्राप्ती केव्हा झाली, मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला लोकांतराची प्राप्ती झाली. म्हणजे लोकांतराची प्राप्ती झाली, त्याच्या अव्यवहित पूर्वकाली ते कर्म आहे का, नाही. ते कसं आहे, पूर्वकाली, पूर्वीच्या काळी त्याने ते कर्म केलेलं आहे. पण लोकांतराची प्राप्ती कधी झाली, कालांतराने झाली. मध्ये पुष्कळ काळाचं काय आहे, व्यवधान आहे. आणि म्हणून तुम्ही तर म्हणता की काय म्हणता,
की अव्यवहित पूर्वकाली जे असतं त्याला काय म्हटलं जातं, कारण म्हटलं जातं. परंतु इथे तर कारणत्व कोणाला आलं, जे काही कर्म केलं त्या कर्माला काय आलं, कारणत्व आलं. आणि त्या कर्माच्या योगाने काय झालेले, लोकांतराची काय झालेली प्राप्ती झालेली, उत्तम लोकाची प्राप्ती, हे फल त्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी कर्म केल्याच्या नंतर पुष्कळ दिवसांनी त्याच्या फलाची काय होत असते, प्राप्ती होत असते, लोकांतराची प्राप्ती होते. म्हणून मध्यंतरी काय पडला, खूप मोठा अडथळा निर्माण झाला, व्यवधान निर्माण झालं, अंतराय निर्माण झाला. आणि असं असताना सुद्धा त्याला लोकांतराची प्राप्ती हे फल काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी तर अव्यवहित पूर्वकाल नाही, फक्त पूर्वकाल आहे. पूर्वीच्या काळामध्ये ते कर्म केलेलं आहे, अव्यवहित पूर्वकाली ते कर्म नाही. कारण ज्या वेळेला ते कर्म केलं त्याच वेळेला ते कर्म काय झालेले, संपून गेलेले, त्या कर्माचा नाश झालेला आहे, ते कर्म त्या ठिकाणी नाही. आणि आता प्रत्यक्ष आपल्याला स्वर्ग लोकाची जी प्राप्ती झालेली आहे ती प्राप्ती पुष्कळ काळाच्या नंतर झालेली आहे, अव्यवहित पूर्व काळाच्या काळी झालेली नाही. किंवा एखादं निषिद्ध कर्म केलं आणि त्या निषिद्ध कर्माचं फल केव्हा मिळालं म्हटले, दुसऱ्या जन्मामध्ये मिळालं, त्याला नरकाची काय झालेली प्राप्ती झालेली आहे. वास्तविक पाहिलं तर ते कर्म त्याच ठिकाणी संपून गेलेले आहे आणि लोकांतराची प्राप्ती पुष्कळ काळाच्या नंतर झालेली आहे किंवा नीच लोकाची प्राप्ती त्याला नंतर झालेली आहे. म्हणून अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण, असं जे म्हटलेलं आहे तुम्ही, ते तुमचं म्हणणं कसं आहे, चुकीचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, जे अव्यवहित पद कारणाच्या लक्षणामध्ये टाकलेलं आहे ते अव्यवहित पद काढून टाका आणि जे पूर्वकाली असतं ते काय असतं, कारण असतं, असं काय करा तुम्ही समजा. मग कारणाचं लक्षण करताना तुम्ही जे म्हटलं तर अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण, त्याच्याऐवजी आम्ही सांगतो अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण नाही, तर जे पूर्वकाली असतं त्याला काय म्हणा, कारण म्हणा. कारण का, कर्म पूर्वकाली केलेले आहे आणि लोकांतराची प्राप्ती बऱ्याच काळाच्या नंतर झालेली आहे, म्हणून कर्म पूर्वी आहे, नाही का. जे लोकांतराची प्राप्ती हे जे फल आहे त्या फलाला कारण कोण आहे, त्याने केलेलं उत्तम कर्म आहे. मग कर्म तर पूर्वीच्या काळी केलेलं आहे, मध्यंतरी काळाचा पुष्कळ व्यवधान पडलेला आहे. म्हणून आम्ही सांगतो की पूर्वकाळी असतं ते कारण, असं काय करा, कारणाचं लक्षण करा. अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण नाही. कारण का, अव्यवहित पूर्वकाली ते कारण त्या ठिकाणी नसतं, म्हणून अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण नसून जे पूर्वकाली असतं ते कारण, असं काय करा तुम्ही, कारणाचं लक्षण करा. आणि असं केल्याच्या नंतर काय होईल म्हणतात, शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे वचन, त्या शास्त्राच्या वचनाला काय येणार नाही, निष्फलता येणार नाही. कोणतं शास्त्रामध्ये वचन सांगितलं, उत्तम कर्म केलं तर उत्तम लोकाची प्राप्ती होते आणि निषिद्ध कर्म केलं तर अधो लोकाची प्राप्ती होते. हे जे शास्त्राचं वचन आहे त्या शास्त्राच्या वचनाला कुठल्याही प्रकारचा बाध येणार नाही, ते शास्त्राचं वचन निष्फळ ठरणार नाही. म्हणजे शास्त्राने जसं सांगितलं त्याप्रमाणेच होईल. आणि आपल्याला तर शास्त्राच्या विरुद्ध जायचं नाही. कोणतीही क्रिया करताना, कोणतंही लक्षण करताना, कोणतंही व्याख्या करताना ही कशी असली पाहिजे, शास्त्राने सांगितलेली असली पाहिजे, शास्त्र अनुमोदित असली पाहिजे. शास्त्र वचनाचे कुठल्याही प्रकारचा विरोध आला नाही पाहिजे, शास्त्राचं खंडन नाही झालं पाहिजे. नाहीतर मग आपण कितीही प्रकारचं जरी व्याख्यान केलं, चांगलं केलं, सुंदर बोलता येत असलं, पण ते जर शास्त्राच्या विरोधी असेल, प्रक्रियेच्या विरोधी असेल, तर ते बोलणं कसं आहे, अतिशय चुकीचं अशा प्रकारचं बोलणं आहे. म्हणून तुम्हालाही शास्त्र मान्य आहे, तुम्ही शास्त्र मानता, वेदाला मानता. शास्त्र म्हणजे इथं कोण घ्यायचं, वेद घ्यायचं. वेदाला तुम्ही प्रमाण मानता आणि मग वेदाला जर प्रमाण मानत असेल तर वेद वचनाशी तुमच्या म्हणण्यामुळे काय येतो, विरोध येतो. आणि तो विरोध जर टाळायचं असेल तर तुम्ही काय करा, जे पूर्वकाली असतं ते कारण असतं, असं काय करा, कारणाचं लक्षण करा. म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही, असं पूर्व पक्षाचं काय आहे, म्हणणं आहे. ते सांगतात, काय सांगतात, कायिक, वाचिक व मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे. 3 प्रकाराने कर्म केलं जातं. शरीराने कर्म केलं जातं, वाणीनं कर्म केलं जातं आणि मनाने कर्म केलं जातं. पण हे जे कर्म आहे ते कर्म काय होतं म्हणतात, कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो. कर्मानुष्ठान संपलं की कर्मही काय झालं, त्या ठिकाणी संपलेलं आहे. आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालाने होते. पण लोकांतराची प्राप्ती म्हणजे दोन्ही घ्यायचे इथे. विहित कर्म केला असेल तर उत्तम लोकाची प्राप्ती आणि निषिद्ध कर्म केला असेल तर अधो लोकाची प्राप्ती. ही कधी होते, पुष्कळ काळाच्या नंतर, म्हणजे मृत्यू झाल्याच्या नंतर काय होत असते, त्या फलाची काय होत असते, प्राप्ती होते. तेथे विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. आणि ज्या वेळेला लोकांतराची प्राप्ती होते
ती प्राप्ती होण्याच्या पूर्वी काही नाही म्हणतात कर्म नाही, अव्यवहित पूर्वकाली त्या ठिकाणी कर्म नसतं. बऱ्याच काळाच्या पूर्वी ते काय झालेलं असतं, कर्म घडून गेलेलं असतं. म्हणून अव्यवहित पूर्वकाली विहित कर्म पण नाही आणि निषिद्ध कर्म पण नाही. याकरता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून टाका. तुम्ही जे कारणाचं लक्षण करताना अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण, असं ते अव्यवहित पद टाकलेलं आहे ते पद काय करा, काढून टाका. मग काय करा, तर कार्याच्या पूर्वकाली असतं ते कारण, कार्याच्या पूर्वकाली जे असतं त्याला काय म्हणा तुम्ही, कारण म्हणा. आणि असे लक्षण करावे म्हणजे शास्त्र वचन निष्फल होणार नाही. आणि आम्ही सांगतो त्याप्रमाणे जर लक्षण केलं कारणाचं, तर जे शास्त्राचं वचन आहे, कोणतं शास्त्राचं वचन आहे, तर विहित निषिद्ध कर्माच्या योगाने काय होत असते, लोकांतराची प्राप्ती होत असते. या वचनाशी कुठल्याही प्रकारचा विरोध येणार नाही अशी शंका घेतलेली आहे पूर्वपक्षाने. आता त्या शंकेचं उत्तर सांगतात. पण ही शंका बरोबर नाही. कारण असे लक्षण मानले तर नष्टदंड व मृत कुलाल यांच्यापासूनही घट झाला पाहिजे, कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते. पण नष्टदंडापासून अथवा मृत कुलालापासून घट रूप कार्य उत्पन्न होत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. तर ते सांगतात तुम्ही जे कार्याच्या पूर्वकाली असतं ते कारण अशा प्रकारचं लक्षण करायला आम्हाला सांगता, पण तुमचं म्हणणं एकदम कसं आहे, चुकीचं आहे. का चुकीचं आहे म्हटले, त्यासाठी उदाहरण दिलंय त्यांनी की असं जर लक्षण केलं तर काय झालं म्हणतात, कुंभार मेला तरी सुद्धा काय व्हायला पाहिजे, घडाची काय घट काय व्हायला पाहिजे, उत्पन्न व्हायला पाहिजे. किंवा दंड मोडला तरी सुद्धा काय व्हायला पाहिजे, घट उत्पन्न व्हायला पाहिजे. चाक तुटलं तरी सुद्धा काय व्हायला पाहिजे, घट उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हटले कसं, आता काय झालेलं आहे, 10 वर्षापूर्वी कुंभार होता आणि आज तो काय झालेला आहे, मरण पावलेला आहे. आणि उद्या काय झाला म्हटले, घट निर्माण झाला. का घट निर्माण झाला, कारण कार्याच्या पूर्वकाली कुंभार होता. 10 वर्षापूर्वी कुंभार होता की नाही, मग कार्य घडण्याच्या पूर्वी कुंभार होता म्हणजे पूर्वकाली होता. मग आता कार्य व्हायला काय हरकत आहे, पण तसं कधी होईल का, कुंभारच नाही तर घट निर्माण होईल का, होऊ शकत नाही. किंवा तो त्याचा जो दंड असतो म्हणजे जी काठी असते त्या काठीच्या साह्याने तो चाक काय करत असतो, फिरवत असतो. मग ते तो दंडच काय झाला, मोडून गेला. दंड मोडला तरी सुद्धा काय व्हायला पाहिजे, घट निर्माण व्हायला पाहिजे, चाक फिरलं पाहिजे. दंड नाही तरी सुद्धा, आणि चाक फिरून घट निर्माण व्हायला पाहिजे. का म्हटले असं, म्हटले पूर्वी दंड होता तो कधी आता अलीकडे मोडलेला आहे, म्हणजे पूर्वीच्या काली होता, मग आता घट व्हायला काय हरकत आहे, कारण जे पूर्वकाली असतं ते काय असतं, कारण असतं. म्हणून पूर्वकाली दंड होता म्हणून आता घट निर्माण व्हायला पाहिजे. पण तसं कधीही होत नाही. जरी पूर्वकाली कुंभार आणि तो दंड असला तरी सुद्धा आज मात्र ते दोघे जण शिल्लक नाही. म्हणून आज नसल्यामुळे काय होऊ शकत नाही, घटाची उत्पत्ती होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही जे म्हणता की पूर्वकाली असतं ते कारण, अशा प्रकारचं काय करता येत नाही, लक्षण करता येत नाही. म्हणजे आता जर कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली जर कुंभार असेल तरच तो काय करू शकतो, घट निर्माण करू शकतो. किंवा कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली दंड असेल तरच काय होऊ शकतं, घटाची निर्मिती होऊ शकते, कार्याची निर्मिती उत्पत्ती होऊ शकते. म्हणून तुम्ही जे सांगता की जे पूर्वकाली असतं ते कारण, अशा प्रकारचं लक्षण करता येत नाही. तर जे अव्यवहित पूर्वकाली असतं तेच काय असतं, तर कारण असतं. म्हणून दंड नष्टदंडापासून आणि मृत कुलालापासून घटरूपी कार्याची उत्पत्ती होत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल तेच कारण. अशा प्रकारचं जे लक्षण करायला सांगितलं ते लक्षण केलं तर जमणार नाही. तर लक्षण कसं करावं लागेल की कार्याच्या जे अव्यवहित पूर्वकाली असतं तेच काय असतं, कारण असतं. आणि पुढे सांगतात आता ते, आता स्वर्ग नरक प्राप्ती शुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. तर त्याने सांगितलं होतं की उत्तम लोकाची प्राप्ती कशाच्या योगाने होते, शुभ कर्माच्या योगाने होते. आणि नरक लोकाची प्राप्ती कशाच्या योगाने होते, अशुभ कर्माच्या योगाने होते. असं जे तुम्ही सांगितलं होतं ते तुमचं म्हणणंच कसं आहे, एकदम चुकीचं आहे. शुभ आणि अशुभ कर्माच्या योगाने लोकांतराची प्राप्ती होतच नाही असं काय आहे, आमचं म्हणणं आहे. कशी होत नाही, तर ते सांगतात शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर अव्यवहित उत्तर क्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतःकरणावर राहतात. ते धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. म्हणून
अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे मान्य युक्त आहे. तर ते सांगतात की शुभाशुभ कर्म हे उत्तम लोकाच्या प्राप्तीला कारणीभूत नाहीत किंवा लोकांतराच्या प्राप्तीला कारणीभूत नाही असं आम्ही म्हणतो. असं का म्हणतो म्हटले का त्याचं कारण आहे की शुभ कर्म किंवा अशुभ कर्म केलं, कर्म केल्याच्या नंतर ते कर्म काय झालेलं आहे त्याच ठिकाणी संपलेलं आहे. मग त्या कर्मापासून काय उत्पन्न झालं, धर्माधर्म उत्पन्न झालं. म्हणजे शुभ कर्म केलं तर त्याच्यापासून काय उत्पन्न झालं, धर्म उत्पन्न झाला, आणि अशुभ कर्म केलं तर त्याच्यापासून काय झालं, अधर्म उत्पन्न झाला. म्हणजे शुभाशुभ कर्मापासून धर्माधर्म उत्पन्न होतात आणि त्या शुभ आणि अशुभ कर्माचे जे संस्कार आहेत ते संस्कार कुठे राहतात, अंतःकरणाच्या ठिकाणी राहतात. मग हे कर्म जरी संपलं तरी सुद्धा देहपातानंतर त्या कर्माचे जे संस्कार अंतःकरणाच्या ठिकाणी म्हणजे कोणत्या लिंग देहाच्या ठिकाणी ते काय होत असतात, तसे शिल्लक राहत असतात. म्हणजे 3 प्रकारचे देह आहेत, कारण देह, लिंग देह आणि स्थूल देह. म्हणजे मनुष्य काय झाला, मरण पावला, मृत्यू झाला तर त्याचा काय होत असतो, फक्त स्थूल देहाचा नाश होत असतो. कारण शरीर आणि लिंग शरीर हे मात्र काय असतं, तसंच असतं. कारण शरीर म्हणजे सगळ्याचं कारण असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाला काय म्हटलं जातं, कारण शरीर असं म्हटलं जातं. आणि लिंग शरीर कशाला म्हटलं जातं, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय आणि मन, बुद्धी, अहंकार याला मिळून काय म्हटलं जातं, तर सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर त्याला म्हटलं जातं. आणि स्थूल शरीर म्हणजे हे आपल्याला जे दिसणारं आहे पंचमहाभूतापासून तयार झालेलं, याला काय म्हटलं जातं, स्थूल शरीर म्हटलं जातं. मग स्थूल शरीर जरी पडलं तरी सुद्धा कारण शरीर आणि लिंग शरीर तसंच राहत असतं. म्हणून अंतःकरणाच्या ठिकाणी त्या लिंग शरीराच्या ठिकाणी म्हणजेच अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे संस्कार, ते संस्कार त्यावेळेला काय होत असतात, उद्भूत होत असतात. मग या लिंग शरीराचा, कारण शरीराचा आणि स्थूल शरीराचा पूर्णपणे नाश केव्हा होतो, म्हणजे मनुष्य मरण पावला तरी सुद्धा जोपर्यंत अंतःकरण आहे, अंतःकरणाच्या ठिकाणी वासना आहेत किंवा अंतःकरणाच्या ठिकाणी जे संस्कार आहेत, या संस्काराच्या योगाने पुन्हा पुन्हा त्याला काय होत असतं, जन्माची काय होत असते, प्राप्ती होत असते. आणि ही जन्म मरण परंपरा कधीही खंडित होत नाही. जन्म मरण परंपरा एकदाच खंडित होते. कधी खंडित होते, ज्या दिवशी ब्रह्मज्ञान होईल त्या ब्रह्मज्ञानाच्या योगाने काय होत असतं, तर कारण शरीराचा सुद्धा काय होतो, नाश होतो आणि सूक्ष्म शरीराचा सुद्धा काय होत असतो, नाश होत असतो. स्थूल शरीराचा मात्र ब्रह्मज्ञानाने नाश होत नाही. ब्रह्मज्ञानाने जर स्थूल शरीराचा नाश झाला असता तर काय झालं असतं, तो एक प्रकारचा रोगच ठरला असता. म्हटले याला हा का मेला, म्हटले याला ब्रह्मज्ञान झालं म्हणून हा मेला. ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर मनुष्य मरत नाही म्हणून घाबरायचं काही कारण नाही. नाही तर आपल्याला भीती वाटेल का, ब्रह्मज्ञान झालं तर मनुष्य मरतो, मग कशाला ब्रह्मज्ञान पाहिजे. ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर स्थूल शरीराचा नाश होत नाही. त्याचं कारण म्हणजे त्या शरीराचं जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत ते शरीर तसंच राहणार. कारण ब्रह्मज्ञानाने काय होत असतो, संचित कर्माचा नाश होत असतो, क्रियमान कर्म त्याला लागत नाही. आपण जे काही प्रारब्ध कर्म आहे ते प्रारब्ध कर्म मात्र त्याला जोपर्यंत हे शरीर आहे किंवा कदाचित त्याचं 2 शरीराचं 4 शरीराचं जरी प्रारब्ध असेल तर ते प्रारब्धाचा पूर्ण उपभोग घेतल्याशिवाय या शरीराचा काय होऊ शकत नाही, नाश होत नाही. म्हणून ब्रह्मज्ञानानेच फक्त काय होत असतो, या लिंग शरीराचा काय होत असतो, नाश होत असतो. केवळ ब्रह्मज्ञान नाही झालं तर ते अंतःकरण तसंच शिल्लक राहत असतं. आणि मग हा देह पडल्याच्या नंतर ज्यावेळेला दुसरं ते अंतःकरण काय करत असतं, तर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करीत असतं. मग त्या प्राणवायूच्या साह्याने बरोबर अगोदर पूर्वीच्या हे शरीर पडण्याच्या अगोदर अशी काही ईश्वराची रचना आहे किंवा नियतीचा असा काही भाग आहे का दुसरं शरीर अगोदरच तयार असतं. आणि ते शरीर तयार झाल्याच्या नंतर हे लिंग शरीर काय करतं, या शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरामध्ये काय करत असतं, प्रवेश करत असतं. ज्याप्रमाणे आळी असते, आळी त्या गवतावरती ती काय करत असते, एका पानावरून दुसऱ्या पानावर जाते. मग दुसऱ्या पानावर जाताना पुढच्या पायाने काय करते, त्या पुढच्या पानाला घट्ट पकडते. पुढच्या पानाला घट्ट पकडल्याशिवाय मागच्या पानाचा काय करत नाही, ते आधार सोडत नाही. त्याप्रमाणे हे जे लिंग शरीर आहे, हे लिंग शरीर पुढचा देह तयार होईपर्यंत मागच्या देहाला काय करत नाही, सोडत नाही.
आणि म्हणून या लिंग शरीराच्या ठिकाणी, या सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ते अंतःकरण तसंच असतं आणि त्या अंतःकरणाच्या ठिकाणी हे संस्कार काय झालेले असतात, उद्भूत झालेले असतात. म्हणून कर्माची जरी समाप्ती झाली, कर्म जरी नाहीसं झालं तरी सुद्धा त्या कर्माचे जे काही संस्कार आहेत ते संस्कार कुठे असतात, अंतःकरणाच्या ठिकाणी असतात आणि ते संस्कारच काय करत असतात, त्याला उत्तम लोकाची किंवा आदो लोकाची, नीच लोकाची काय करून देत असतात, प्राप्ती करत असतात. म्हणून जे तुम्ही म्हटलं होतं की पूर्वकाली जे असतं ते कारण, तर पूर्वकाली असतं ते कारण नाही, तर आम्ही म्हणतो अव्यवहित पूर्वकाली असतं ते काय आहे, कारण आहे. अव्यवहित पूर्वकाली कोण असतं, कर्म नसतं, पण त्या कर्माचे जे संस्कार असतात ते संस्कार मात्र काय असतात, अव्यवहित पूर्वकाली असतं आणि त्या संस्काराच्या योगाने त्याला काय होत असते, उत्तम लोकाची किंवा नीच लोकाची काय होत असते, प्राप्ती होत असते. तर आता स्वर्ग प्राप्त नरक प्राप्ती शुभाशुभ कर्म कारणच नाही. तुम्ही जे म्हटले होते की शुभाशुभ कर्म हे काय आहेत, उत्तम किंवा नीच लोकाला काय नरक प्राप्तीला काय आहे, कारण आहे. पण आम्ही सांगतो ते कारण नाही, असं काय आहे आमचं म्हणणं आहे. कारण का, शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर शुभ आणि अशुभ कर्म संपलं आणि त्या संपल्याच्या नंतर काय म्हणतात, अव्यवहित उत्तर क्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतःकरणावर राहतात. म्हणजे शुभाशुभ कर्म संपल्याच्या नंतर अव्यवहित उत्तर क्षणी, अगोदर होतं अव्यवहित पूर्व क्षणी, इथे कोणता शब्द वापरलाय, अव्यवहित उत्तर क्षणी. म्हणजे शुभ आणि अशुभ कर्म संपलं, संपल्याच्या नंतर लगेच जो अव्यवहित उत्तर काल आहे त्यावेळेला काय होतात म्हणतात, त्या शुभाशुभ कर्माचे जे संस्कार आहेत ते कशामध्ये परिणत होतात, धर्माधर्मामध्ये परिणत होतात. आणि धर्माधर्म उत्पन्न झाले की त्या धर्माधर्माचे संस्कार कुठे राहतात, तर अंतःकरणाच्या ठिकाणी राहतात. आणि मग अंतःकरणाच्या ठिकाणी ते संस्कार इतके घट्ट बसतात की काही केल्याने संस्कार निघत नाही. आणि म्हणून आपण इथं आळंदीला आलो, आळंदीला आल्याच्या नंतर दररोज ज्ञानेश्वरी वाचतो, विचारसागराचा पाठ करतो, काय कीर्तन ऐकतो, माऊलीचं दर्शन करतो. पण तरी सुद्धा कधी कधी अशा प्रकारचे संस्कार उद्भूत होतात की आपल्याला वाटतं आपण हे सगळी चांगली कर्म करत असताना अशा प्रकारचे संस्कार आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी का उत्पन्न व्हावेत. याचं कारण पूर्व जन्मातले जे संस्कार आहेत ते संस्कार काय होत असतात, उद्भूत होत असतात. आणि हे संस्कार माणसाच्या अंतःकरणातून लवकर काय होत नाहीत, निघत नाहीत. ते संस्कार जाणीवपूर्वक काय करावे लागतात, काढावे लागतात. आणि हे काढण्यासाठी काय करावे लागतात, जे जास्त बळकट संस्कार असतात त्या अंतःकरणाच्या ठिकाणी घट्ट होऊन राहतात. म्हणून मागचे संस्कार जर काढून टाकायचे असतील तर हे संस्कार कसे केले पाहिजे, अधिक दृढ केले पाहिजे, अधिक बळकट केले पाहिजे. त्याच्या योगाने मागचे संस्कार आपोआप कमी होतात आणि नवीन चांगले संस्कार त्या अंतःकरणाच्या ठिकाणी काय होतात, निर्माण होतात. वास्तविक पाहिलं तर अंतःकरणाच्या ठिकाणचे सगळे संस्कारच काढून टाकायचे, चांगलेही संस्कार काढून टाकायचे आणि वाईटही संस्कार काढून टाकायचे. हे अंतःकरण कसं करायचं, अतिशय शुद्ध करायचं, निर्मल करायचं. आणि शुद्ध आणि निर्मल अशा अंतःकरणामध्येच आत्मस्वरूपाचा काय होत असतो, बोध होत असतो. जो पाणी जरी काय असलं हलत असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सूर्याचं किंवा चंद्राचं प्रतिबिंब पडत नाही. पाणी जरी अस्वच्छ असलं, गढूळ असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होत नाही, प्रतिबिंब पडत नाही. मग पाण्यामध्ये जर प्रतिबिंब पडायचं असेल तर ते पाणी कसं पाहिजे, शांत पाहिजे. आणि पाणी कसं पाहिजे, स्वच्छ पाहिजे. स्वच्छ आणि शांत पाण्यामध्येच काय होत असतं, प्रतिबिंब पडत असतं. त्याप्रमाणे हे अंतःकरण कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे. शुद्ध पाहिजे म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मल नसला पाहिजे, म्हणजे मलदोष घालवला पाहिजे. आणि पाठीमागे गेला आपल्याला पहिल्या तरंगामध्ये सुरुवातीला, या ग्रंथाचा अधिकारी कोण, ज्याच्या ठिकाणचा मल आणि विक्षेप हे दोन्ही दोष काय झालेले आहेत, पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत. आणि ज्याच्या ठिकाणी फक्त अंतःकरणाच्या ठिकाणी फक्त आवरण नावाचा दोष शिल्लक आहे, तोच कोण आहे, तर या ग्रंथाचा अधिकारी आहे. मग ते दोष कसे घालवायचे, मलदोष कसा घालवायचा, निष्काम कर्माच्या अनुष्ठानाने काय करायचा, मलदोष घालवायचा. आणि उपासनेने काय करायचा, विक्षेप दोष घालवायचा. आणि मग शुद्ध अंतःकरण झालं की शुद्ध अंतःकरणामध्ये चिंतनाच्या द्वारा, श्री गुरुच्या कृपेच्या द्वारा, शास्त्र कृपेच्या द्वारा आणि आत्मकृपेच्या द्वारा मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा बोध, त्याच्या दृढ बोध त्याच्या ठिकाणी काय होत असतो, उत्पन्न होत असतो. म्हणजे अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे सर्वच्या सर्व संस्कार अगोदरच काय करावे लागतात, संपून टाकावे लागतात. तरच काय होत असतं, आपल्या कार्याची सिद्धी होत असते. तरी इथे विषय चाललाय आपला
की अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे जे संस्कार आहेत त्या संस्कारामुळेच काय होत असतं तर उत्तम लोकाची किंवा नीच लोकाची नरक लोकाची काय होत असते प्राप्ती होत असते. केवळ कर्माने त्याची प्राप्ती होत नाही. कर्म केल्याच्या नंतर ते कर्म त्याच ठिकाणी संपून जातं. त्याच्यापासून धर्माधर्म निर्माण होतात आणि त्या धर्माधर्माचे जे काही संस्कार आहेत अंतःकरणाच्या ठिकाणी ते संस्कारच काय होत असतात तर पुढच्या उत्तम लोकाच्या प्राप्तीला काय होत असतात कारणीभूत असतात. म्हणून अव्यवहित पूर्वकाली कर्म नाही तर अव्यवहित पूर्वकाली कोण आहे तर संस्कारच आहे. म्हणून साक्षात कारणत्व कोणाला जातं संस्काराला साक्षात कारणत्व जातं. म्हणून तुम्ही जे म्हणता की धर्माधर्म किंवा शुभाशुभ कर्म हे उत्तम किंवा नीच लोकाच्या प्राप्तीला कारणीभूत आहे हे तुमचं म्हणणं कसं आहे तर अतिशय चुकीचं आहे. ते धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. ते जे धर्माधर्म आहेत ते धर्माधर्मच काय आहेत म्हणतात स्वर्ग लोकाच्या किंवा नरक लोकाच्या प्राप्तीला कारणीभूत आहेत आणि अव्यवहित पूर्वकाली कोण आहेत ते संस्काराच्या रूपाने कोण आहेत ते धर्माधर्मच आहे. कर्म त्या ठिकाणी कारणीभूत नाही कारण का ते अव्यवहित पूर्वक्षणी आहेत म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे मानणे युक्त आहे. म्हणून आम्ही जे काय कारणाचं लक्षण करताना असं सांगितलं होतं की जे अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण हेच लक्षण कसं आहे आमचं बरोबर आहे तुमचं म्हणणं चुकीचं आहे. पुढे उदाहरण दिले त्यासाठी सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो त्या काली सर्पज्ञान तर नाही फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे त्या संस्कारानेच सर्पाचा अध्यास घडतो. आता हे रज्जू सर्प शुक्ती रज स्थाणुपुरुष हे दृष्टांत वारंवार 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 विचारसागरामध्ये आलेत. कशासाठी दिलेले आहेत आपला सिद्धांत काय झाला पाहिजे एकदम घट्ट झाला पाहिजे आणि हे करत असताना त्यासाठी वारंवार हे दृष्टांत दिलेले आहेत. वास्तविक पाहिलं तर हे दृष्टांत कायमचेच आपल्याला लागतात. दोरी पण लागते हे की नाही घट पण लागतो फार शेवटच्या क्षणापर्यंत घट फोडल्याशिवाय कामच भागत नाही. म्हणून घट पट रज्जू बांधून टाकावं लागतं नाही तर परत उड्या मारतात वर ठेवल्याच्या नंतर सुद्धा. तर रज्जू सर्पाचा दृष्टांत दिलेला आहे. तर ते सांगतात की सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो. म्हणजे आज सर्प पाहिला आणि लगेच आपल्याला सर्पाचा अध्यास झाला असं कधी घडत नाही. सर्प कधीतरी पाहिलेला असतो आणि सर्पाचा अध्यास त्याच्यानंतर पुष्कळ काळाने झालेला असतो. मग ज्या वेळेला सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला तो सर्पही नसतो आणि त्या सर्पाचं ज्ञानही नसतं. मग सर्प आणि सर्पाच्या ज्ञानाचा त्या ठिकाणी नाश झालेला असतो. पण असं जरी झालं तरी अंतःकरणाच्या ठिकाणी मात्र त्या सर्पज्ञानाचा काय असतो संस्कार असतो. आणि ज्या वेळेला मंद अंधकारामध्ये रज्जू पडलेली असते त्यावेळेला तो जो संस्कार आहे आपल्या सर्पज्ञानाचा ती रज्जू सर्पाच्या आकाराची लांबट आकाराची आपण पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय आहे सर्प आहे अशा प्रकारचा आपल्याला काय होत असतो अध्यास होत असतो. मग त्या अध्यास सर्प आहे या अध्यासाला कारणीभूत कोण आहे सर्प आणि सर्पाचं ज्ञान नसून कारण सर्प आणि सर्पाचं ज्ञान पूर्वकाली आहे पण अव्यवहित पूर्वकाली नाही. अव्यवहित पूर्वकाली कोण आहे त्या सर्पज्ञानाचा जो संस्कार आहे तो संस्कार काय आहे अव्यवहित पूर्वकाली आहे. म्हणून रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होण्याच्या वेळेला अव्यवहित पूर्वकाली कोण असतात तर त्या सर्पज्ञानाचे संस्कार असतात. म्हणून त्या अध्यासाला कारणीभूत कोण आहे तर संस्कारच आहे. म्हणजे साक्षात कारण तो कोणाला आलं तर संस्कारालाच कारणीभूत संस्कारालाच काय येत असतं कारणत्व येत असतं. म्हणून ते सांगतात की सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो. सर्पाचं ज्ञान झाल्याच्या नंतर मध्यंतरी पुष्कळ काळ जातो आणि पुष्कळ काळाच्या नंतर काय होत असतो सर्पाचा अध्यास होतो. त्या काली सर्पज्ञान तर नाही. ज्यावेळेला अध्यास होतो त्यावेळेला सर्पाचं ज्ञान आहे का सर्प पण नाही आणि सर्पाचं ज्ञान पण नाही. मग त्या काळी आहे कोण फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे. त्यावेळेला फक्त कोण आहे तर त्या सर्पज्ञानाचा जो संस्कार होता तो संस्कार त्या ठिकाणी आहे आणि त्या संस्कारानेच सर्पाचा अध्यास घडतो. आणि सर्पाचा अध्यास घडण्याला जर कारण कोण असेल तर त्या सर्पज्ञानाचा जो संस्कार आहे त्या संस्काराच्या योगानेच काय होत असतो सर्पाचा अध्यास घडत असतो. तसेच शिंपीचे ठिकाणी रुपयाच्या अध्यासात रुपयाच्या ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. किंवा शिंपलेच्या ठिकाणी ज्यावेळेला त्या रजताचा अध्यास घडत असतो त्या रजताचा अध्यास घडण्याच्या पूर्वी सुद्धा फार पूर्वी कधीतरी आपण चकाकणारा पदार्थ पाहिलेला असतो. चांदी म्हणा किंवा रूप म्हणा कुठल्याही प्रकारचा जो चकाकणारा पदार्थ पूर्वी पाहिलेला असतो
मग ज्यावेळेला त्या शुक्तीच्या ठिकाणी रजताचा आपल्याला अध्यास घडतो त्यावेळेला तो रजत त्या ठिकाणी नसतं, त्या रजताचं ज्ञान पण नसतं, पण त्या रजताच्या ज्ञानापासून उत्पन्न झालेला जो संस्कार आहे तो संस्कार त्या ठिकाणी असतो अध्यास घडण्याच्या पूर्वी. म्हणून रजताचा अध्यास घडण्याच्या अव्यवहित पूर्वकाली जर कोण असेल तर त्याचं ज्ञान नसून त्याचा काय आहे तर संस्कारच आहे. आणि ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्य आहेत त्या अर्थी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो हे म्हणताच येणार नाही. आणि त्यांनी असं सांगितलं होतं कार्याध्यासाच्या सामग्रीमध्ये की पहिली सामग्री सांगितली होती सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. जर सत्य वस्तूच्या ज्ञाना हे संस्कारासाठी सांगितलं आपल्याला. साक्षात कारणत्व कोणाला येतं? संस्काराला साक्षात कारणत्व येतं. याच्यासाठी आतापर्यंत त्यांनी काय केलं विवेचन केलं. आता सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच असला पाहिजे असं काही नाही. का तर जगामध्ये एकच वस्तू फक्त सत्य आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. फक्त ब्रह्मसत्य आहे आणि तद व्यतिरिक्त बाकीचे सर्व पदार्थ कसे आहेत मिथ्य आहे. आणि म्हणून ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्य आहेत त्या अर्थी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणताच येणार नाही. की तुम्ही असं म्हटलं होतं की ज्यावेळेला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या बंधाचा अध्यास घडतो त्यावेळेला काय असायला पाहिजे हा जो बंध आहे हा बंध पूर्वी कधीतरी केव्हा तरी कुठंतरी काय पाहिलेला असला पाहिजे सत्य पाहिलेला असला पाहिजे. सत्य पाहिलेला असेल तरच त्याच्या ज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या ज्या संस्कारामुळं या बंधाचा काय होऊ शकतो अध्यास घडू शकतो. पण बंध कधीही कुठेही काही नाही सत्य पाहिलेला नाही त्यामुळं हा अध्यास घडणं संभव होत नाही. तर त्याचं खंडन करताना ते सांगतात की फक्त ब्रह्मच सत्य आहे आणि ब्रह्मा व्यतिरिक्त बाकीचे सर्वच्या सर्व पदार्थ कसे आहेत मिथ्य आहेत. जरी आपल्याला सत्य वाटत असले तरी सुद्धा हे काही शाश्वत सत्य नाही आहेत. हे कसे आहेत काल्पनिक सत्य आहेत, हे आध्यात्मिक पदार्थ आहेत, मिथ्या पदार्थ आहेत. मग आपल्याला असं असताना हे सत्य का वाटतात तर अनेक जन्माचे सत्यत्वाचे संस्कार अंतःकरणाच्या ठिकाणी झाल्यामुळं आपल्याला हे सर्वच्या सर्व पदार्थ काय वाटतात सत्य वाटतात. अजातवादाच्या दृष्टीने न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म आकळले. अजातवादाच्या दृष्टीने या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जगताची निर्मितीच झालेली नाहीये, फक्त काय आहे परब्रह्म स्वरूपच आहे. पण असं असलं तरी सुद्धा आपल्याला मात्र हे खरं वाटत नाहीये. उत्तम अधिकारी असेल श्री गुरूंनी सांगितलं बस ब्रह्म सत्य आहे आणि त्या ब्रह्मा व्यतिरिक्त इतर पदार्थच नाही दुसरा. उत्तम अधिकाऱ्याला हे पटतं पण मध्यम अधिकाऱ्याला मात्र हे पटायला खूप त्रास होतो. म्हणून हे पटवून देण्यासाठी हे जे सगळे हा ग्रंथांचा जो पसारा आहे हा पसारा फक्त एकाच गोष्टीसाठी आहे. शंकराचार्याने जो सिद्धांत सांगितला तो सिद्धांत पटवून घेण्यासाठीच या सगळ्या गोष्टी आहेत. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. जीव ब्रह्मरूप आहे, ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्य आहे. हाच एकमेव काय आहे वेदांताचा शाश्वत अशा प्रकारचा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत पटवून देण्यासाठी काय केलेलं आहे या विवर्तवादाची एक कल्पना केलेली. ही सुद्धा काय आहे कल्पनाचे. आणि म्हणून या विवर्तवादाच्या दृष्टीने ते पटवून देताना ते सांगतात की ब्रह्म सत्य आहे आणि तद व्यतिरिक्त बाकीचे पदार्थ कसे आहेत तर मिथ्य आहेत. आणि मग मिथ्य असं असल्यामुळं तू जो म्हणतो की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असेलच कसा. कारण सत्य वस्तूच नाही, परब्रह्म सोडून बाकीचे पदार्थ सत्य नाहीतच आहेत तर सत्य वस्तूचा संस्कार असणारच कुठून त्याच्या ठिकाणी. म्हणजे संस्कार आहेत हे संस्कार कशाचे आहेत मिथ्या वस्तूचे संस्कार आहेत है की नाही. मिथ्या वस्तू पूर्वी पाहिली त्याचे संस्कार आज आहेत आणि म्हणून ते मिथ्या वस्तू कल्पनेने भ्रमाने तेच कसे वाटायला लागले आपल्याला सत्य वाटायला लागले. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असू शकत नाही. कारण का परब्रह्म सोडून बाकीची एकही वस्तू सत्य नाही आणि आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी कशाचे संस्कार आहेत तर मिथ्या पदार्थाचे संस्कार आहेत. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य एक संस्कार असतो असं काही म्हणता येत नाही. उलट सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच नसतो असं आम्हाला म्हणायचंय. मिथ्या वस्तू ज्ञानजन्यच काय असतो संस्कार असतो. उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला हेतू आहे असे म्हटले पाहिजे. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला हेतू आहे असं काहीही म्हणता येत नाही.
कारण का जगतातला प्रत्येक पदार्थ जर मिथ्या आहे तर त्या पदार्थापासून उत्पन्न होणारा संस्कार सत्य कसं असू शकेल आणि पूर्वीच्या काळात तो सत्य पदार्थ पाहू सुद्धा कसा शकेल कारण पूर्वीच्या काळात जरी पाहिलेला असला तरी सुद्धा तो कसा पाहिलेला आहे मिथ्याच पाहिलेला आहे म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला हेतू नसून आमच्या मताने मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच काय आहे अध्यासाला हेतू आहे असंच म्हणावं लागतं आणि ते बंधाच्या अध्यासास कारण सिद्ध आहे आणि ते बंधाच्या अध्यासाला कारण आहे हे काय झालं सिद्ध झालं मग बंधाच्या अध्यासाला कोण कारण सिद्ध झालं मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाठीमागे काय सांगितलं होतं सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारण असतं पूर्व पक्षाच्या मताने अध्यासाला कारण कोण होतं तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारण होतं त्यानंतर सांगितलं सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण नाही तर सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा काय आहे अध्यासाला कारण आहे पण आता त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण नाही तर कोण आहे तर मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच काय आहे अध्यासाला कारण आहे कारण का अंतकरणाच्या ठिकाणी सत्य वस्तूचा असत्य वस्तू म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म परमात्मा वस्तूच काय आहे सत्य आहे मग त्या सत्य वस्तूचा संस्कार अध्यासाला कधी कारणीभूत होत नाही मग अध्यासाला कारणीभूत कोण होतो तर मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्काराला कारण होतो म्हणून साक्षात कारणत्व कोणाला येतं मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारालाच कारण येतं म्हणजे मिथ्या वस्तूच्या ज्ञानापासून उत्पन्न झालेला जो संस्कार त्या संस्कारालाच कारणत्व आलं म्हणजे अव्यवहित पूर्वकाली कोण आहे तर संस्कार आहे म्हणून साक्षात कारणत्व कोणाला आलं तर संस्काराला कारणत्व आलेलं आहे म्हणून मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच काय आहे अध्यासाला हेतू आहे असं म्हटलं पाहिजे वस्तू ज्ञानजन्य संस्कार अंतकरणावर राहतो हे वर सांगितलेलेच आहे कोणत्याही वस्तूचा कोणत्याही पदार्थाचा मग तो पदार्थ सत्य असो नाहीतर मिथ्या असतो वास्तविक पाहिलं तर सत्य नसतो जे तो कसा असतो मिथ्याच असतो कारण जगातले सगळे पदार्थ कसे आहे मिथ्याच आहे मग त्या वस्तूच्या खरं तर वस्तू हा शब्द परमात्म्यासाठी वापरला जातो परब्रह्मासाठी वापरला जातो पण सामान्यपणे इथे वस्तू म्हणजे काय कुठल्याही प्रकारचा पदार्थ मग त्या वस्तू एखादी वस्तू आपण पाहिली की तिचं काय होत असतं ज्ञान होत असतं म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने तिचं काय होत असतं आता हे पुस्तक आहे हे पुस्तक आपण पाहिलं आणि पाहिल्याबरोबर काय झाला त्याचं आपल्याला ज्ञान झालं पण हे पाहण्यासाठी काय व्हावं लागतं नेत्रेंद्रियाचा त्या वस्तूची काय घडावा लागतो संबंध घडावा लागतो म्हणजे नेत्रेंद्रियाच्या द्वारा अंतःकरणाची वृत्ती काय झालेली आहे त्या पुस्तकापर्यंत गेलेली पण तरी सुद्धा नेत्रेंद्रियाची वृत्ती त्या पुस्तकापर्यंत जाऊनही पुस्तकाचं ज्ञान होईलच असं काही सांगता येत नाही खोलीमध्ये आपण गेलो खोलीमध्ये पुस्तक ठेवलेलं आहे दरवाजा बंद करून घेतलेला आहे लाईट अचानक गेलेली आहे पुस्तक आपल्या समोर असून सुद्धा त्या पुस्तकाचं ज्ञान होईल का बरं अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारा बाहेर गेली तरी ज्ञान होईल का नाही होणार अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या जरी बाहेर गेली तरी सुद्धा त्या पुस्तकाचं ज्ञान होणार नाही याचं कारण म्हणजे त्या पुस्तकावर आवरण आहे कशाचं आवरण आहे अंधकाराचं आवरण आहे लगेच 2 मिनिटांमध्ये लाईट आली अंधकाराचं आवरण काय झालेलं आहे दूर झालेलं आहे अंधकाराचं आवरण जरी दूर झालं तरी सुद्धा त्या पुस्तकाचं ज्ञान होणार नाही कारण त्याच्यावर त्या वस्तूवर त्या पुस्तकावर आणखीन एक आवरण आहे ते आवरण आहे अज्ञानाचं त्या अज्ञानाचं आवरण दूर झालं तरच त्या वस्तूचं काय होऊ शकतं ज्ञान होऊ शकतं मग ज्ञान होण्यासाठी एक प्रक्रिया आहे अंतःकरणाची वृत्ती पदार्थापर्यंत जाते पदार्थापर्यंत गेल्याच्या नंतर प्रकाशाच्या साह्याने त्या पदार्थावर असणारं जे अंधकाराचं आवरण आहे ते आवरण दूर होतं आणि ती वृत्ती गेल्याच्या नंतर त्या वृत्तीमध्ये असणारा जो चिदाभास आहे तो चिदाभास काय करत असतो त्या पदार्थावर असणारा अज्ञानाचं आवरण काय करतो दूर करतो मग चिदाभासाने तिथे चिदाभास का असतो अंतःकरणाची वृत्ती ही अतिशय निर्मल असते शुद्ध असते स्वच्छ असते आणि स्वच्छ निर्मल पदार्थामध्ये काय पडत असतं प्रतिबिंब पडत असतं अंतःकरण म्हणजे काय अपंचीकृत महाभूताचं शुद्ध सत्वगुणापासून तयार झालेलं काय आहे हे अंतःकरण आहे म्हणून ते अतिशय स्वच्छ आहे निर्मल आहे म्हणून आत्मस्वरूपाचं त्याच्यामध्ये काय पडतं प्रतिबिंब पडतं मग जिथं आणि ही वृत्ती म्हणजे काय वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम त्या वृत्ती प्रभाकरामध्ये स्वच्छ सांगितले काय अंतःकरण के परिणाम को ही वृत्ती कहते हैं
म्हणजे अंतःकरणाचा जो परिणाम होतो त्या परिणामालाच काय म्हटलं जातं, वृत्ती असं म्हटलं जातं. मग ही जी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे अंतःकरणच बाहेर जातं वृत्तीच्या द्वारा. वृत्ती बाहेर जाते म्हणजे काय जातं, अंतःकरणच त्या वृत्तीच्या द्वारा बाहेर जातं. मग अंतःकरण जसं शुद्ध आहे त्याप्रमाणे ही अंतःकरणाची वृत्ती कशी आहे, अत्यंत शुद्ध आहे. म्हणून त्या वृत्तीच्या ठिकाणी काय होतं, आत्मस्वरूपाचं काय पडतं, आभास किंवा आत्मस्वरूपाचा काय पडतो, प्रतिबिंब पडतं. आणि मग तो जो चिदाभास आहे, चिदाभास म्हणजे चैतन्याचा असणारा जो आभास आहे, तो चैतन्याचा आभास तो कोणाचा आहे, चैतन्याचा आहे. चैतन्याचा आहे म्हणजे तो कसा आहे, चैतन्य स्वरूपच आहे, चित स्वरूपच आहे, ज्ञान स्वरूपच आहे. मग तो चित स्वरूप असल्यामुळं त्या आवरणाचा काय करतो, नाश करतो. त्या पदार्थावर असणारं जे अज्ञानाचं आवरण आहे त्या आवरणाचा नाश होतो. आणि नाश झाल्याच्या नंतर हे पुस्तक मी जाणलं अशा प्रकारचं काय होत असतं, त्या वस्तूचं ज्ञान होत असतं. म्हणून कशासाठी सांगितलं हे, वस्तू ज्ञानजन्य संस्कार अंतःकरणावर राहतो हे वर सांगितलेलेच आहे. कोणत्याही वस्तूचा म्हणजे त्या वस्तू पाहिल्याच्या नंतर ती वस्तू, आता हे पुस्तक पाहिल्याच्या नंतर त्याचं ज्ञान झालं आणि त्या ज्ञानाचा संस्कार कुठे राहिला, अंतःकरणाच्या ठिकाणी काय राहिला गेला. म्हणून वस्तूच्या ज्ञानापासून उत्पन्न झालेला जो संस्कार आहे तो संस्कार कुठे राहतो, तर अंतःकरणाच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने राहतो. हे वर काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे एवढा मोठा वटवृक्ष पण तो सूक्ष्म रूपाने बीज रूपाने कुठे राहतो, त्या बीजाच्या ठिकाणी राहतो. त्याप्रमाणे एवढं मोठं जरी कुठल्याही प्रकारची क्रिया आपण खूप मोठं काय केलं, अनुष्ठान केलं, पण त्या अनुष्ठानाचे संस्कार सूक्ष्म रूपाने कुठे राहिले, तर त्या अंतःकरणाच्या ठिकाणी बीजभूत रूपाने काय राहत असतात, अंतःकरणाच्या ठिकाणी राहत असतात. ज्याचे अंतःकरणावर पूर्वीचे सर्पज्ञानजन्य संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्यास रज्जूवर सर्पाध्यास होत नाही. इथे सांगतात की ज्याला जसे जसे संस्कार असतील त्याप्रमाणे काय होत असतो, अध्यास घडत असतो. समजा एखाद्याला सर्प काय असतं हे माहीतच नाही, सर्प त्याने कधी पाहिलेलाच नाही, सर्पाविषयी कधी काही ऐकलेलंच नाही, चित्रामध्ये सुद्धा सर्प पाहिला नाही, खोटा सुद्धा सर्प पाहिला नाही. मग असा मनुष्य मंद अंधकारामध्ये जात असताना रस्त्याच्या कडेला रज्जू जर पडलेली असेल तर त्याला त्या ठिकाणी सर्पाचा अध्यास घडणार नाही. का घडणार नाही, त्याच्या ठिकाणी वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही का. सर्पाच्या ज्ञानापासून उत्पन्न झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी नाही, म्हणून त्याला सर्पाचा अध्यास घडणार नाही. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये जसे संस्कार असतील तसा काय होत असतो, त्याला अध्यास घडत असतो. 5 पुरुष रस्त्याने चाललेले होते आणि अंधकारामध्ये त्याने तिथे दोरी पडलेली होती. दोरी पडलेली असताना एका माणसाला काय झालं, त्या ठिकाणी सर्प आहे अशा प्रकारचा अध्यास झाला. दुसऱ्या माणसाला काय झालं, या ठिकाणी काठी पडलेली आहे असा अध्यास झाला. तिसऱ्या माणसाला काय वाटलं, या ठिकाणी सोन्याचा हार पडलेला आहे, मोत्याचा हार पडलेला आहे असा अध्यास झाला. 5व्या माणसाला काय झालं, इथं जलरेषा आहे अशा प्रकारचा काय झाला, अध्यास झाला. आणि आणखीन एका माणसाला असा अध्यास झाला की ही भूरेषा आहे अशा प्रकारचा अध्यास झाला. याचं कारण काय, ज्याला दोरीचे संस्कार आहेत, ज्याला सर्पाचे संस्कार आहेत त्याला कशाचा अध्यास झाला, सर्पाचा अध्यास झाला. एखाद्या माणसाला काठी सोडून चालताच येत नाही, हातामध्ये काठी घेऊन सतत चालावं लागतं. मग त्याला दोरी पडलेली होती, त्याला सर्पाचा अध्यास नाही झाला, त्याला कशाचा अध्यास झाला, काठीचा अध्यास झाला. कारण त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी कशाचे संस्कार आहेत, काठीचे संस्कार आहेत. आणि एकाला सोनार होता, मोठं दुकान होतं सोन्याचं, आणि मग त्याला अध्यास झाला हा मोत्याचा हार पडलेला आहे. कारण त्याच्या दुकानात दररोज तो काय करत होता, मोत्याचे हार पाहत होता. म्हणून त्याला काय वाटलं, त्याच्या अंतःकरणामध्ये मोत्याच्या हाराचे संस्कार होते, म्हणून त्याला त्या ठिकाणी कशाचा संस्कार झाला, मोत्याच्या हाराचा संस्कार झाला. शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला काय वाटलं, जमीनच दुबगलेली भूरेषा, उन्हाळ्याची काळी जमीन जर असेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला काय पडतात, भेगा पडतात. त्याला काय वाटलं इथे भूरेषा आहे, कारण तो शेतीमध्ये काय करतो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारच्या रेषा पाहतो. एखादा पाणी वाहणारा मनुष्य असेल आणि त्याचा जर गडा फुटलेला असेल तर तो पाठीमागं काय पडतं, पाण्याची धार सारखी चालू असते आणि ती जलरेषा, त्याला कशाचा अध्यास झाला, जलरेषेचा काय झाला, अध्यास झाला. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये जसे संस्कार, प्रत्येकाला सर्पाचे संस्कार होतील असा काही नियम नाही. दोरी पडली म्हणजे काय होईल, सर्पाचाच अध्यास होईल असा काही नियम नाही. म्हणून ज्याचे ज्याचे जसे जसे संस्कार असतील तशा प्रकारचा त्याला काय होत असतो, अध्यास घडत असतो. काय म्हणतात इथे, तर
ज्याचे अंतःकरणावर पूर्वीचे सर्पज्ञान संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्यास रज्जूवर सर्पाध्यास होत नाही. ज्याला सर्पाच्या ज्ञानाचे संस्कार नाहीत त्याला सर्पाचा अध्यास घडणार नाही. त्याला दुसऱ्या कशाचा अध्यास होईल, है की नाही? म्हणून जसे जसे ज्याचे ज्याचे संस्कार असतील तशा तशा प्रकारचा काय घडत असतो, अध्यास घडत असतो. या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे व तो बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. मग अशा प्रकारे काय सिद्ध झालं या सर्वच्या सर्व विवेचनावरून की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा बंधाच्या अध्यासाविषयी कारणीभूत नसून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच काय आहे, बंधाच्या अध्यासाला कारणीभूत आहे. मग तो सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा सत्यच पदार्थापासून त्याच्या ज्ञानाचा संस्कार घडला पाहिजे असा काही नियम नाही. मिथ्या पदार्थ जरी सजातीय असला तरी सुद्धा त्याच्यापासून काय होऊ शकतो, त्याच्या ज्ञानापासून संस्कार घडून त्या संस्कारामुळे काय होऊ शकतो, अध्यास घडू शकतो. म्हणून बंधाच्या अध्यासाविषयी सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच काय आहे, कारण आहे. हे काय झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. याचं कारण म्हणजे अध्यास घडण्याच्या अव्यवहित पूर्वकाली कोण असतो, तो संस्कार असतो. म्हणजे त्याच्यापूर्वी ती जी वस्तू पाहिली ती वस्तू जगत पाहिलं, ते जगत जरी नसलं तरी त्या जगताचा किंवा त्या बंधाचा ज्ञानापासून उत्पन्न होणारा जो संस्कार आहे तो संस्कार काय असतो, अंतःकरणाच्या ठिकाणी असतो. म्हणून अव्यवहित पूर्वकाली बंधाचा अध्यास घडण्याच्या अव्यवहित पूर्वकाली कोण असतो, तर सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच काय असतो, त्याच्या पूर्वकाली असतो. आणि तोच बंधाच्या अध्यासाला काय आहे, कारण आहे. का कारण आहे, कारण कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असतं ते कोण असतं, कारण असतं. आणि मग या ठिकाणी संस्कार हा कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली आहे. म्हणून साक्षात कारणत्व कोणाला येतं, तर संस्काराला साक्षात कारणत्व येतं. म्हणून जे काय सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच काय आहे, तर बंधाच्या अध्यासाला कारणीभूत आहे. हे काय झालं, आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. आलं लक्षामध्ये? पुढे सांगतात, कारण अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान हाच बंध आहे. बंध म्हणजे काय, जगातल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, जे पदार्थ आहेत, हे साक्षात बंधाला कारण नाही. मग बंधाला कारण कोण आहे, हे पुस्तक आहे, हे पुस्तक बंधाला कारण नाही. माणसं आहेत, माणसं बंधाला कारण नाही. जगत आहे, जगत बंधाला कारण नाही. पण हे पुस्तक माझं आहे, माझं म्हटलं की ते काय झालं, बंधाला कारणीभूत झालं. आज जगामध्ये आपण दररोज पेपरला बातमी वाचतो, काय झालं, पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला, 30 माणसं मेली. आपल्याला काय वाटतं का, दुःख वाटतं का त्याचं काही? उलट म्हणतात जाऊ द्या, बरं झालं. पाकिस्तानचे अतिरेकी इथे येऊन काय करतात, लोकांना त्रास देतात, तिथे मेले ते बरे झाले. आणि जर पेपर वाचता वाचता अशी बातमी आली, काय झालं, आज ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटमध्ये 10 माणसं मरण पावली, मोठ्या आनंदाने बातमी सांगत असतो. पण त्या माणसांची नावं वाचत असताना शेवटचं जे नाव आपल्या नातेवाईकाचं झालं, मग आनंदाने सांगतो का? तो पेपर वाचायचा तिथंच थांबतो आणि त्याला काय होत असतं, दुःख होत असतं. कशामुळे झालं हे दुःख? त्याला माझं समजलं, हा कोण आहे, माझा आहे. म्हणून साक्षात बंधनाला कारणीभूत बाकीचे पदार्थ जगातले कोणतेही नाहीत. त्या पदार्थाविषयी ममत्वाची भावना केली, तो पदार्थ माझा आहे, आणि त्या ममत्वाचा अहंकार धारण केल्याच्या नंतरच काय होत असतो, तो दुःखाला कारणीभूत होत असतो. म्हणून जो अहंकार आहे त्या अहंकारादी म्हणजे सुरुवात अहंकारापासून होते. मी म्हणण्यापासून काय होत असते, सुरुवात होते. आणि मीच पर्यवसन कशामध्ये होतं, अहमचं पर्यवसन कशामध्ये होतं, मम मध्ये होतं. म्हणून अहम अध्यास आणि मम अध्यास. मम अध्यास लवकर जाऊ शकतो, पण अहम अध्यास मात्र लवकर जात नाही. सगळं जग आपण मिथ्या ठरवू शकतो, पण स्वतःला मिथ्या स्वतःच्या शरीराला मिथ्या ठरवायचं म्हणजे फार अवघड पडतं. स्वतःचं शरीर कसं मिथ्या असू शकेल? आपण सगळ्या जगाला मिथ्या ठरवतो. सगळं जग आध्यासिक आहे असं समजतो, मानतोही, ते पटतही. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष वेळ येते, हो, एखादा आजार येऊ द्या, एखादा रोग होऊ द्या, त्या काळामध्ये हे शरीर मिथ्या आहे अशा प्रकारचं चिंतन करा. म्हणजे कुठपर्यंत आपलं चिंतन जातं हे आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणून जो अहंकार आहे
म्हणून अहंकार आदी आहे. सगळ्याच्या अगोदर जो कोण असेल इथं शब्द वापरलाय अहंकारादी अनात्म वस्तू, म्हणजे अहंकार ज्याच्या आधी आहे. कारण अहंकारापासूनच ही सगळीच्या सगळी परंपरा काय होत असते, चालू होत असते. म्हणून सगळ्यात अगोदर जर काय घालवायचं असेल तर अहंकार घालवायचा. अहंकार घालवला रे घालवला, बाकीच्यांना घालवण्याची काही गरज नाही. जसं लढाई चालू आहे, लढाईमध्ये सेनापती काय एकदा मारला का बाकीचे सगळे सैन्य मेल्यासारखंच आहे, ते आपोआप इकडे तिकडे पळून जातं सगळीकडं, नाही का. ज्यावेळेला तो तानाजी युद्ध करण्यासाठी गेला, कोणता किल्ला घेण्यासाठी गेला, कोंढाणा किल्ला घेण्यासाठी गेला. आणि कोंढाणा किल्ला घेण्यासाठी गेल्याच्या नंतर तिथं युद्ध सुरू झालं. कसा गेला सगळ्यांना माहिती. आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर तानाजी पडला, म्हणजे मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर सगळंच्या सगळं सैन्य पळायला लागलं. आणि पळत असताना त्या सूर्याजीनं पाहिलं. सूर्याजीने सांगितलं, अरे पळता कुठं, तुम्हाला खाली उतरून जाण्यासाठी जे दोर बांधले होते ते दोरच सगळे मी अगोदरच कापून टाकले आहेत. आता लढा जिंका नाहीतर मरा. म्हणजे सेनापती पडल्याच्या नंतर जशी सैन्याची दानादीन होते ते दाही दिशेला पळून जातं, त्याप्रमाणे मुख्य सेनापती जर कोण असेल तर हा अहंकार, त्या अहंकाराला काय एकदा गारद केलं, त्याला काय एकदा पाडलं, त्याला काय एकदा पैलवानाने जसं दुसऱ्या पैलवानांना चित केलं का बस बाकीच्यांचा बाद करण्याची काय आवश्यकता नाही. अगोदर अहंकाराचा नाश करायचा म्हणजे बाद करायचा म्हणजे काय करायचं, त्याला मिथ्या ठरवायचं. त्याला मिथ्या ठरलं की जगत सगळं काय होतं, आपोआपच मिथ्या ठरतं. म्हणजे मी ब्रह्म आहे असं समजलं. हे झालं व्यतिरेकाच्या भाषेमध्ये काय करायचं, अगोदर व्यष्टीपासून सुरुवात करायची, नंतर समष्टीमध्ये जायचं. म्हणजे अहंकाराचा अगोदर बाद करायचा, नंतर जगाचा बाद आपोआपच होतो. आणि अन्वयाच्या दृष्टीनं काय करायचं, अहम ब्रह्म, मी ब्रह्म आहे असं अगोदर समजलं. नंतर सगळं जगत ब्रह्म. अगोदर काय होतं, अहम ब्रह्मास्मी इति बोध उदिते पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म. अगोदर मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा बोध निर्माण होतो. आणि त्याच्यानंतर सगळं जग हेच काय आहे, जग नाही, सगळंच काय आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म, सगळं ब्रह्मस्वरूपच आहे. म्हणून अहंकारादी जे अनात्म वस्तू आहेत आणि तोच काय आहे तर बंद आहे. हाच मुख्य बंद आहे. बंदाला कारणीभूत ठरणारा तोच आहे. तोच काय करतो, बंद का म्हटलं तर तो काय करतो, बांधतो. हो, बाकीचे जशी दोरी बांधते माणसाला, दोरीच्या योगाने माणसाला बांधलं जातं ना, पण दोरीच्या बंधनातून दुसरा जर कोणी आला तर त्याच्यातून सुटका तरी होऊ शकते. पण हा अहंकारादी बंध इतका बळकट आहे की त्याच्यातून सुटणं मात्र फार अवघड आहे. बांधला जातो मनुष्य, अडकला जातो मनुष्य, गुंतला जातो. कशामध्ये अडकला जातो, या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तो काय केला जातो, अडकला जातो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, बंद म्हटलेलं आहे. अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते, प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसते. या हेतूने सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केलेला आहे. दृष्टांतातही रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच. या सिद्धांतात वेदांतात दृष्टी सृष्टीवाद असे म्हणतात. दृष्टी सृष्टीवादाचं चिंतन केलेले या ठिकाणी काही वाद आहेत जगताच्या संबंधाने. पहिला वाद आहे आजातवाद. आजातवाद म्हणजे एक परब्रह्म वस्तूच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये, हा झाला आजातवाद. जात म्हणजे जन्मने, जन धातुये, जन जायते कोणत्या गणातला, चौथ्या गणातला आत्मने पदात जाते. आणि त्याच्यापासून कर्मणी भूतकाळवाचक धातू सहित विशेषण तयार होतं. जात म्हणजे उत्पन्न झालेले, आणि आजात म्हणजे उत्पन्न न झालेले, म्हणजे जगत उत्पन्नच झालं नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं, अजात. आणि हा काय वाद आहे जगताच्या विषयी, म्हणजे जगत उत्पन्न झालं नाही. दुसरा वाद आहे विवर्तवाद. जगत उत्पन्न झालंच नाही पण तुम्हाला दिसतं ना, मग दिसतं तसं नाहीये. हे जगत कसं आहे, मिथ्या आहे, खोटं आहे. ब्रह्म सत्य आहे आणि जगत कसं आहे, मिथ्या आहे. याला म्हणतात विवर्तवाद. विवर्तवादही पटत नाही माणसाला ना, शास्त्रकार आणखीन खाली आले. त्याच्या पुढे सांगितलं त्यांनी दृष्टी सृष्टीवाद. म्हणजे दृष्टी असेल तर सृष्टी. पुस्तक आहे पण आपल्याला ते दिसलं नाही तर पुस्तक आहे का, असूनही नसल्यासारखंच आहे. तसं
हे जे जगत आहे, हे जगत केव्हा प्रतीतीला येतं? आपण पाहिलं तर जगत प्रतीतीला येतं. म्हणजे ज्या वेळेला आपण पाहतो, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला वस्तूचा दृष्टी शब्दाचा दुसराही अर्थ आहे ज्ञान. दृश्य धातू ज्ञानात्मक आहे. दृशेर ज्ञानम. म्हणून तुकोबारायांचा अभंग आहे ना, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. समचरण, समचरण आहे आणि समदृष्टी. समदृष्टी म्हणजे परमात्म्याचं ज्ञान. दृशेर ज्ञानम. दृष्टी म्हणजे ज्ञान. ज्ञान कसं आहे? समान आहे, सारखं आहे. समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषस्ती न प्रिय. मला कोणी द्वेषी नाही, कोणी मला प्रिय नाही. मी कसं आहे? सम आहे सर्वांच्या ठिकाणी. आणि म्हणून दृष्टी असेल तर सृष्टी, दृष्टी नसेल त्यावेळेला सृष्टी नाही. झोपेमध्ये आपण गेलो तिथे कुठला पदार्थ आहे का? कुठलाच पदार्थ नाही. म्हणजे सृष्टीचा काय झाला? नाश झाला. असं म्हणतात ज्यावेळेला आपली दृष्टी गेली, आपल्याला ज्ञान झालं, त्याच वेळेला तो पदार्थ उत्पन्न झाला आणि त्या पदार्थावरून आपली दृष्टी बाजूला गेली, त्यावेळेला त्या पदार्थाचा नाश झाला. म्हणजे ज्या वेळेला दृष्टी त्यावेळेस वेळेला सृष्टी. याला काय म्हटलं जातं? दृष्टी. इतर वेळेला तो पदार्थ नाहीच आहे, याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. म्हणून ते सांगतात अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते. ज्या वेळेला प्रतीतीला येते अनात्म वस्तू, अनात्म वस्तू म्हणजे परब्रह्मा सोडून बाकीच्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्वच्या सर्व कशा आहेत? अनात्म वस्तू आहे. मग अहंकार सुद्धा आत्मवस्तू एक अनात्म वस्तू आहे, ती सुद्धा अनात्मच वस्तू आहे. म्हणून अनात्म वस्तूची ज्या वेळेला प्रतीती येते त्याच काळामध्ये ती वस्तू असते, एरवी ती वस्तू नसतेच. प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसते. ज्या वेळेला त्या वस्तूची प्रतीती नाही त्यावेळेला ती वस्तू नाहीच. पटायला थोडं अवघड आहे, पण अवघड असलं तरी सुद्धा हेच खरं आहे. म्हणून ती वस्तू ज्या वेळेला प्रतीती नाही त्यावेळेला ती वस्तू नाहीच आहे. आता पुस्तक आपल्याला दिसतं म्हणून हे पुस्तक आहे, ज्या वेळेला आपल्याला पुस्तक नाही त्यावेळेला ते पुस्तक नाहीच आहे, असा सिद्धांत आहे. याच हेतूने सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही. सुषुप्तीमध्ये कुठलाही पदार्थ आहे का? पदार्थाची प्रतीती येते का त्या ठिकाणी? पदार्थाची प्रतीतीच नाही. म्हणून सुषुप्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा पदार्थ नाही. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केलेला आहे. वेदामध्ये स्पष्ट सांगितले. आता तुम्ही उपनिषद ऐकायला असाल तर त्यावेळेला सांगितलं, तत्र पिता अपिता भवती माता अमाता भवती. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये काहीच नसतं, कोणतीच वस्तू नसते, असं काय केलेलं आहे? वेदाने काय केलेलं आहे? प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून वस्तू असेल तरच त्या वस्तूची प्रतीती असेल तरच ती वस्तू, आणि प्रतीती नसेल तर ती वस्तू नाहीच आहे. कशाप्रमाणे? झोपेप्रमाणे. झोपेमध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू आहे का? कुठल्याही प्रकारची वस्तू नाहीच आहे, आणि म्हणून ती वस्तू नाहीच आहे. असा काय करायचा? असा काय आहे? दृष्टी सृष्टीवादाचा सिद्धांत सांगितला. आणि त्यासाठी दृष्टांतामध्ये तशा प्रकारचं सांगितलं. दृष्टांतातही रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. आणि रज्जूच्या ठिकाणी ज्यावेळेला सर्प प्रतीत होतो त्यावेळेलाच काय करायचं? वास्तविक पाहिलं तर रज्जूच्या ठिकाणी सर्प नसतोच, पण सर्प दिसला ना म्हणून त्याची काहीतरी संगती लावावी लागते. आणि ती संगती लावण्याकरता काय करावं लागतं? सर्पाचं अस्तित्व तिथं मानावं लागतं. कारण पदार्थ असल्याशिवाय प्रतीत होत नाही असा नियम आहे. मग रज्जूच्या ठिकाणी ज्यावेळेला सर्प भासला, मग सर्प असल्याशिवाय तिथं भासला का? नाही. सर्प कसा होता? पुढे ज्यावेळेला चौथ्या तरंगामध्ये आपण ख्यातीचं वर्णन पाहू. वेगवेगळ्या प्रकारच्या ख्याती आहेत. मग त्या ख्यातीमध्ये हे सगळे वेगवेगळ्या प्रकारची मतं, आणि त्या मतांचं सगळ्यांचं काय केलेलं? तो सर्प आला कसा? काही म्हणतात सत्य सर्प, वारुळावरचा सर्प त्या रज्जूच्या ठिकाणी आला. काही ठिकाणी काही म्हणतात तिथं सत्य सर्पच होता. काही ठिकाणी सांगतात त्या सत्य सर्पाचं ज्ञानच काय झालं? या दोरीच्या ठिकाणी काय झालं? सर्प आहे वारुळाच्या ठिकाणी, पण त्याचं ज्ञान कुठं झालं? दोरीच्या ठिकाणी झालं. सर्प तिथं आणि त्याचं ज्ञान इथं. अशी वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत. पण या ठिकाणी सांगतात की ही सगळीच्या सगळी ही गोष्ट याची संगती लावली पाहिजे. आणि संगती लावण्यासाठी काय केलेले? वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत, आणि दृष्टांताच्या साह्याने काय केलेले? समजून सांगितलेले. म्हणून संगती मानण्याकरता त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाचं काय करावं लागतं? अस्तित्व मानावं लागतं. कारण अस्तित्व का मानायचं? जर तिथे नव्हतं तर दिसला कसा?
रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही, पण दिसतो की नाही? ज्या अर्थी तो दिसला म्हणजे भासला, त्या अर्थी सर्पाचं काय करावं लागतं? अस्तित्व त्या ठिकाणी मानावं लागतं. नसलेला पदार्थ कधीही काय होत नाही, भासत नाही. आणि मग तो खरा मानायचा का? खरा मानावा तर त्याचा काय होतो? बाध होतो. रज्जूच्या ज्ञानाने त्याचा काय होतो? बाध होतो. रज्जूच्या ज्ञानाने त्याचा बाध होतो, म्हणून त्याला खरं मानता येत नाही. आणि भासतो म्हणून त्याला नाही म्हणता येत नाही. ज्या अर्थी भास झाला त्या अर्थी नाही कसं म्हणायचं? आणि रज्जूच्या ज्ञानाने त्याचा बाध झाला म्हणून त्याला सत्य कसं म्हणायचं? म्हणून त्याला सत्य सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. मग त्याला काय म्हणतात? सत सत विलक्षण. सत आणि असत याच्यापासून वेगळा म्हणजे सत्सत विलक्षण म्हणजे मिथ्या. मिथ्या शब्दाचा दुसरा पर्यायवाची शब्द आहे. त्याला आपण पाठीमागं आद्यस्थ पण म्हटलं. आणि इथे काय म्हणतात? सत्सत विलक्षण म्हणजे सताहून आणि असदाहून विलक्षण अशा प्रकारच्या सर्पाची काय होत असते? प्रतीती होते. म्हणून त्या सर्पाचं जे अस्तित्व आहे हे अस्तित्व कशा करता मानायचं? फक्त दिसतं ना, मग दिसलं तर त्याची काहीतरी संगती लावली पाहिजे. आणि मग ती संगती लावण्याकरता त्या सर्पाचं काय करावं लागतं? अस्तित्व मानावं लागतं. पण शास्त्राचा तर खरा असा नियम आहे, ज्या वेळेला प्रतीती असते प्रतीती कालीच तो पदार्थ असतो, आणि ज्या वेळेला प्रतीती नसते त्यावेळेला तो पदार्थ स्वरूपानेच काय नसतो. म्हणून प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाही. सर्पाची प्रतीती नाही म्हणून तो सर्पही काही नाही त्या ठिकाणी नाही. आणि या सिद्धांतालाच वेदांतामध्ये काय म्हटलेलं आहे? तर दृष्टी सृष्टीवाद असं म्हटलेलं आहे. पाठीमागे मला वाटतं आजातवाद कशाला म्हणतात, विवर्तवाद कशाला म्हणतात, दृष्टी सृष्टीवाद कशाला म्हणतात, किंवा पुढे आणखी सृष्टी दृष्टीवाद सुद्धा आहे. सृष्टी दृष्टीवाद म्हणजे सृष्टी असेल तर दृष्टी, सृष्टीच नाही तर दृष्टी कशी काय? म्हणजे सृष्टी असेल तर दृष्टी, दृष्टी सृष्टीवादामध्ये दृष्टी असेल तर सृष्टी, आणि सृष्टी दृष्टीवादामध्ये सृष्टी असेल तर दृष्टी. म्हणजे पदार्थ असेल तर तो आपल्याला दिसेल ना, पदार्थ नसल्यावर कुठून दिसणार? पण दृष्टी सृष्टीवादामध्ये तसं नाही. जर दृष्टी असेल तरच तो पदार्थ दिसतो, प्रसिद्धीला येतो. एरवी तो पदार्थ नाहीच आहे. पदार्थाचं ज्ञान असेल तरच तो पदार्थ भासतो. एरवी तो पदार्थ स्वरूपानेच तो पदार्थ नसतो. म्हणून या सिद्धांताला काय म्हटलं जातं? तर दृष्टी सृष्टीवाद असं म्हटलं जातं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.